मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। पुण्यातील दौंड गोळीबार प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अडचणीत, शंकर मोंडेकरांचा बंधू बाळासाहेब मोंडेकरांसह इतर आरोपी ताब्यात। मंत्री आमदारांच्या वादग्रस्त विधानांमुळे भाजपचं टेन्शन वाढलं, महायुतीमधील मित्रपक्षांमुळे फडणवीस सरकार टीकेचं धनी ठरतंय, सूत्रांची माहिती। सरकारचेच संकटमोचक हनी ट्रॅपमध्ये अडकलेत, आमचे तरुण 4 खासदार सुद्धा अडकले आणि अडकवले, संजय राऊतांची टीका। सांगलीच्या तांदूळवाडीमध्ये जलजीवन मिशन योजनेतल्या कंत्राटदारांची आत्महत्या, काम पूर्ण करून सुद्धा पैसे न मिळाल्यामुळे उचललं टोकाचं पाऊल, 1,40,00,000ची शासनाकडे थकबाकी। 90,000 कोटीहून अधिक रुपयांची बिलं थकीत, हजारो कंत्राटदार बिलं मिळण्याच्या प्रतीक्षेत, रोहित पवारांचं ट्विट। हर्षल पाटीलच्या आत्महत्या सदोष मनुष्यवध, कंत्राटांचे पैसे न दिल्यानं आत्महत्या होणं हा खून, राज्य डबघाईला आलंय, संजय राऊतांचा आरोप। पटक पटक के मारेंगे म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना मराठी महिला खासदारांनी जाब विचारला तर तुमची अरेरावी खपवून घेणार नाही, वर्षा गायकवाडांनी दुबेंना सुनावलं। प्रहारचे नेते बच्चू कडू आज राज्यभर चक्काजाम आंदोलन करणार, दरम्यान रस्त्यावर टायर जाळत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक। अजित पवार आणि कोकाटेंची पुढील आठवड्यामध्ये भेट होण्याची शक्यता, अजित पवारांकडून कोकाटेंना काम सुरू ठेवण्याच्या सूचना, पक्ष कामकाज आणि विविध कार्यक्रमांना कोकाटे उपस्थित राहणार, सूत्रांची माहिती। कोकाटेंच्या रमी चित्रीकरणाची विधिमंडळाकडून चौकशी, सभापतींना लवकरच अहवाल सादर केला जाणार, प्रेक्षक गॅलरीतनं कुणी चित्रीकरण केलं का याची तपासणी होणार, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर, तर जेएनयूमधील मराठी अध्ययन कार्यक्रमाला हजेरी लावणार, दौऱ्याच्या वेळी शिंदेंच्या केंद्रीय नेत्यांशी भेटीगाठी होण्याची शक्यता। ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम आज राज्यसभा खासदारकीची शपथ घेणार, उपसभापती आज निकमांना शपथ देणार। वाल्मिक कराड असलेल्या कारागृहातील कैद्याकडे मोबाईल सापडल्याची घटना, कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह, तर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल। ठाकुरात शिवसेना शहर प्रमुखांच्या हॉटेलमधून अवैध दारू साठा जप्त, दरम्यान या संदर्भात पुढील कारवाई सुद्धा सुरू, तर मंगेश काशेकर आणि भरत दुबेसह गुन्हा दाखल। उपमुख्यमंत्री शिंदेंना भक्त शिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार दिला जाणार, तर आज दुपारी 1 वाजता पंढरपुरातील संत नामदेव महाराज मठात पुरस्काराचा वितरण सोहळा। पंतप्रधान मोदी ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर, दौऱ्यामध्ये मोदी किंग चार्ल्स III यांची भेट घेणार। उद्यापासून 23 ऑगस्टपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये व्हीआयपी दर्शन बंद, श्रावणात भाविकांसाठी पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुलं राहणार। 1.5 लाख गोविंदांना विमा कवच मिळणार, यंदा विमा मिळणाऱ्या गोविंदांच्या संख्येत वाढ, दहीहंडी समन्वय समिती आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर निर्णय। महाड एमआयडीसीमधील ड्रग्ज फॅक्टरीवर रायगड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 88,92,00,000चे अंमली पदार्थ जप्त। सोलापुरातील मुसळधार पावसामुळे बादुला ते बोरगाव देशमुख गावाच्या ओढ्याला पूर, पाणी वाहत असताना सुद्धा नागरिकांचा पुलावरनं जीवघेणा प्रवास सुरू। तर राज्यात कोकणासह घाट माथ्यावर रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट जारी, संपूर्ण विदर्भात सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज। महाराष्ट्रात 91,429 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान, मुसळधार आणि अवकाळी पावसामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झाल्याची माहिती। तर मुंबईकरांचा पाणी प्रश्न मिटला, भातचा तानचा वैतरणा धरण ओव्हरफ्लो, मुसळधार पावसामुळे धरणाची पाणी पातळी वाढली। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।